भूमिकन्या र माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आता काय? अरे बाबा जीव हितवर आलाय, उगा ते आणून धरू नको. सांग की काय आहे ते. गच्च सरप्राईज घेऊन ये. हे आहे आपलं सरप्राईज. म्हणजे आपला कारखाना. बेस्ट. आपलं गाव कृषी प्रधान गाव असलं तरी या गावाची प्रगती आपल्या कारखान्यावर अवलंबून आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. गावात नवीन रोजगार निर्माण होतील, लोकांची जीवनशैली बदलेल. कारखान्यामुळे फक्त आपलाच आर्थिक फायदा होईल असं नाहीये, संपूर्ण गावाचा होईल. आपला कारखाना सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण असेल. बघ लक्ष्मी, तुझा नवरा किती हुशार आहे ते बघ. हा मग कसला भारी कारखाना उभा करतोय. नुसता नाश्ताच आणला वय. पाणी कोण आणणार? जा जाऊन घेऊन या पाणी. हर्षवर्धन, आता तू कारखान्याच्या कामाला लागायला काय हरकत नाही. नाही, आपल्या गावातल्या समध्या शेत जमिनींचे ना हरकत प्रमाणपत्र आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्या बळीचा बी आलाय का? काय? असं कसं शक्य आहे? अरे बाबा, त्या बळीचा डाव तुला नाही समजायचा. हा मग लय हुशार आहे ते, त्याला समज माहिती असतं. कारखाना आल्यावर त्याच्या शेताला चांगला भाव गावल म्हणून त्यानं ते न हरकत पत्र दिलेलं आहे. तो बळी पहिल्यापासूनच एक नंबर दुतोंडी आहे. हा, अरे म्हणजे समध्या गावापुढे आधी विरोध करायचा आणि हिरो बनायचा, आणि मग नंतर पुन्हा पलटी मारायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. उगाच नाही त्याला गावातले समधे लोक डबल ढोलकी म्हणत. म्हणत्याला नाही तर काय, तू जाऊन त्यांना विचारलं ना तर ते बाप लेक म्हणत्याल आमच्याकडनं फसवून ना हरकत पत्र घेतलेलं आहे. हा ना, जसं काही त्याला काही माहितीच नाही असं म्हणल. तुला तर माहितीये लक्ष्मी किती खोटारडी येते. जशी लक्ष्मी तसाच तिचा तो बाप बळी. कधी कुणाला मेळ बी लागू द्यायचे नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे बघा, मला या सगळ्यात पडायचं नाहीये. मला फक्त माझा कारखाना उभा करायचा आहे आणि तो असा असेल. तारका, लक्ष्मीला माझ्या रूम मध्ये चहा आणायला सांगशील? बरं झालं तुम्ही आलात.
मला लई काळजी वाटत होती तुमची. तुला का माझी काळजी वाटत होती? माझं सगळं व्यवस्थित सुरू होतं, माझी काळजी करायची काही गरज नाही. बाय द वे, तू कारखान्याचं मॉडेल बघितलंस? हो बघितलं की. कसं वाटलं? छान आहे. छान आहे ना? वाह, म्हणजे माझं काम उत्तम झालं. तुमच्या प्रतिद्वंदीला जेव्हा तुमचं काम आवडतं त्यावेळेस तुमचं काम चांगलं झालं असतं. व्हेरी गुड. आता बघच, आता मला कारखाना सुरू करायला जास्त वेळ लागला. तू बघत जा मी काय काय करतो ते. एक मिनिट, मला तुला एक प्रश्न विचारायचा. मला सांग, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, पण तो प्रश्न तुझ्या आणि तुझ्या बाबांबाबतीत आहे. अहो विचारा की. मला सांग, एकीकडे तू शेती करतेस आणि दुसरीकडे तुझे बाबा ना हरकत प्रमाणपत्रावर साईन करतात. नक्की काय प्रकार आहे? हो ते ना हरकत प्रमाणपत्र ना बाबांकडून फसवून साईन करून घेतलं. हो. तुझं उत्तर हेच असेल हे मला माहित होतं. माझी तारक्का तुला आणि तुझ्या बाबांना इतकी छान ओळखते ना. अहो नाही, माझा चहा थंड होतो. मी माझ्या कारखान्याच्या कामाकडे लागेल. तू तुझ्या शिक्षणाचं. ऑल द बेस्ट. तू तर काय बाई या बारीला प्रसाद घ्यायला आली नाहीस. म्हणलं आपणच जाऊन प्रसाद द्यावून यावं. अगं दीपे येळच नाही मिळाला, सॉरी. लक्ष्मी असं म्हणू नकोस बाई. आता एका महिन्यावर परीक्षा आली तेव्हा जरा अभ्यासाला लाग. हो लाग. आणि या वर्षी आपल्याला प्रोजेक्ट बी करायचा असतोय. आणि प्रोजेक्टच्या आधी प्रॅक्टिकल एक्झाम आहे, तेव्हा तू कसं मॅनेज करणार आहेस? आणि लक्ष्मी मला तर माझं कळणाच बाई काय करावं. काय झालं? तुला तर येळच येळ आहे. अगं येळ हाय, पण पुस्तक उघडलं ना पुस्तकात मला नुसतं शहरच दिसतंय. मग शहरातल्या गोष्टीत मी कधी रमून जाते ना काही कळतच नाही. बरं ऐक, येळेवर आठवलं, तुला परीक्षेला आता परमिशन दिली आहे ना? हो. मग आपण उद्याच जाऊन हॉल तिकीट घेऊन. हो जाऊ. हा, आणि ऐक की, तू परीक्षेला अभ्यास करायला लागलीस ना, नोट्स काढशील ना तर त्या मला देशील का प्लीज? बर. पण ऐक की, अगं पण तू अभ्यास करणार कधी? म्हणजे दिसभर तुझी ती आजी सासू तुझं जाच करत असते ना. अगं नाही ग, लई चांगलं आहे. तू काय जाऊन अनुभवलंस होय त्यांना? अनुभवायचं कशाला? लोक काय खोटं सांगतात नाही? नाही ग, लोक काय काय बी बोलते, तू नको लक्ष दे. बरं ते समजा जाऊन दे, लागा अभ्यासाला. हो. रात्रभर जागून जरी अभ्यास करायला लागला ना तरी कर, पण चांगल्या मार्कानं पास हो. मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय ग. असं अभ्यास करून बापाचं सपन पुरं करणार आहेस वय? बर. अगं कुसुम, धर धर. अगं गच्च धर. कुसुम, ते खिडकी सोड ग, तिकडं पकड. देवा, असं कसं काय अचानक वादळ सुटला असं ते? अगं काय माहित आता. सांभाळून उभं राहा, नीट धरा. काय देवाच्या मनात आहे? कोणाचं वाचतंय बघा. अगं असं कुणाचं असलं रे आता? लक्ष्मीचं असेल. थांब बघतो. हे बघ लक्ष्मीचाच आहे. हॅलो हॅलो. हा हा बाबा. हा लक्ष्मी. हा बोल ग. अहो कुठं आहेत तुम्ही? अहो लय वादळ सुटले हो, वाढलं अजून असं वाटतंय. वय का? बर बर.
अजून शेतावर नाही ना तुम्ही? शेतावर नाही नाही, शेतावर नाही, आता घरलाच निघालोय. हा बरं, पण आई आहे ना सोबत? आई ना, वय वय आई आहे की बरोबर. तू चिंता नको करू आमची. हा, तू तू झोप आता. ठेवू का? हा, सांभाळून जा. ठेव ठेव. हो हो हो. काय चाललंय? ते अभ्यास करत होते. अभ्यास? लाईटीची बिलं काय बाप भरणार आहे वे तुझा? तारकाला असं म्हणायचं आहे, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर बत्तीवर करा. वरपाड्यांचा पैसा वर आलेला नाही. काय तारका? गच्च हा, लाईट बंद करायची आणि परत लावू द्यायची नाही. हो तारका, तू इथंच झोपायचं. चालतंय की. लाईट बंद. अभ्यास करून कुठं दिवे लावणार आहेस? नाही, असे मला घरचे म्हणायचे, पण आज प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्याने बघतो दिव्यावरचा अभ्यास. करा तुम्ही अभ्यास करा, नाही तर वाटेल ते करा, पण लाईट चालू करू नका. तारकाने सांगितलं. झोप. अरे बाप, एवढ्या रात्री अभ्यास? एवढ्या रात्री अभ्यास नसता करायचा लक्ष्मी? कळलं होय तुम्हाला? म्हणजे मला बी तुमचं दुःख कळतं. रात्री बेरात्री मन रमवायला काय काय करावं लागतं ना? काय चाललंय? ते अभ्यास करत होते. मेणबत्तीच्या प्रकाशात? मी बी तेच म्हणतोय भैया. गरीब भागत मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायची काय गरज? अरे घोरपड्यांचं घर आहे, आपल्याला काय कमी आहे का? लावायच्या लाईटी. नाहीतर काय, मी पण सांगत होतो लाईट लावा, पण त्या म्हणतायत की नाही, मी अगरबत्तीच्या उजेडावर पण अभ्यास करू शकतो. मेणबत्तीचे? मेणबत्ती. मी किती समजून सांगितलं त्यांना, ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी झोप आली म्हणून इथंच झोपलो. तुम्ही सांगा काय ते आता? काय नाटक लावलंस तू? नक्की काय म्हणायचं तुला? अहो असं काही नाही. काय नाही तर काय? हे दोघं म्हणतात तर ऐकत का नाहीयेस?
चालायचं दादा, आता लागल्यात ना लाईटी, करा अभ्यास. एवढा उजेड बघून मला तर झोप आली. गुड नाईट. आता लाईट बंद करायची की राहू दे चालू? तुझं तू बघ काय ते, मला झोप आली. काय बाई आहे, इतका कोण अभ्यास करतो? कधी ना खायला मिळाल्यासारखं भरभर 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 नुसती पुस्तक वाचत होती. लय हावरट आहे. वाचन तर वाचन, परत वहीमध्ये लिहून पण काढत होती. काय बाई, रात्री बसली फटकाल मांडून ती डायरेक्ट सकाळी उठली. सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत अभ्यास करत होती लाईट लावून. लाईट बंद कराय का रोग आलता का काय? मी कशी लाईट बंद करणार? का हातावरनं वारं गेल का? काय हर्षवर्धन भैया स्वतः येऊन लाईट लावून गेले आणि म्हणाले मेणबत्तीवर कशाला अभ्यास करते. मग तर बाईला चेवच आला. होय काय? नाहीतर काय. पण तारका, तुला एक सांगतो, लिहून घे. हर्षवर्धन भैया बघ तिच्या बाजूने वळतात की नाही. कारण हर्षवर्धन भैया चांगले माणूस आहेत, आपल्यासारखे हलक्या क्वालिटीचे नाहीत ते. आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे. भावनेच्या भरात गेलं. सॉरी तारका. पण एक गोष्ट खरी आहे तारका, हर्षवर्धन भैयाचा चांगुलपणाच आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. तेव्हा तू काहीतरी कर बस. झालं काय आता? काय राहिलं आणि काय काय झालं? आता काय व्हायचं बाकी राहिले? जाऊ दे. अगं असं खचून थोडंच जातात कुसुम. अगं आपण कसं कष्टानं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. हो, आयुष्यभर तुम्ही इतके कष्ट उपसले, आधी आई बापासाठी मग लेकरांसाठी. इतके कष्ट उपसून स्वतःची जमीन कसून स्वतःच हक्काचं घर असताना सुद्धा ह्या वयात असं खोपट बांधून इथे शेतात राहावं लागतं. हो, एवढे कष्ट करून माणसाला जगायलाच मिळणार नसेल मग काय उपयोग आहे त्या जगण्याचा? अगं शेतकऱ्यासाठी हे काही नवीन आहे का? अगं 100 वेळा संसार जरी मोडला तरी शेतकरी पुन्हा उभा राहतोच की. हा, फक्त साथ पाहिजे ती निसर्गाची. एकदा ती मिळाली की नाही की येळ साधून शेतात 4 खाकुऱ्या वाढल्या की झालं कल्याणच कल्याण आहे का नाही? तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे हो, पण लक्ष्मीची काळजी वाटते. तिला तर बिचारीला मोडका संसार मिळाला. कसा सावरणार आहे कोणाला माहिती. अगं तू नको काळजी करू. शेतात राबलेली शेतकऱ्याची पोर आहे. संकटाचा सामना जिद्दीने करेल बघ ती. आता शेतकरी कसा जोखीम घेऊन दरवर्षी बियाणं पेरतो की नाही, तसं तिने जोखीम घेतली या संसाराची. त्यामुळे ती तिचा योग्य तो निर्णय घेईल आणि कष्ट करून संकटावर मात करेल. मी सांगून ठेवतो तुला. आता बगर बसणार आहेस का बाकीचे काम बी आवरायचे? घ्या. मुंबईवरून आले तेवढी सगळी बॅग इथेच ठेवते. ती साधी उघडून बी नाही पाहिजे. किती दिवसाचे कपडे कोंबून ठेवले असतील काय माहिती. एखादी सांगतात बाई हे कपडे धुवायचे ते कपडे धुवायचे, पण नाही तसलं काही नाही करायचं. भांडायचं बरं कळत. का काय गरज आहे तुमची? तुम्हाला माहिती आहे ना मला तुम्ही माझ्या घरात आलेले अजिबात आवडत नाही. मग कशाला सारख्या सारख्या माझ्या घरात येता ग? हा, तुमची गरज असेल त्या शहरात पण या गावात नाही. आमच्या कोवळ्या उन्हामध्ये जरा चाललं जरा फिरलं ना तर तुमच्यात जे मिळते ना ते इथं आरामात फुकट मिळतं. थांबा ग, माझं आणि यांचं जरा चांगलं सुजू दे. पण नाही तुमची यांच्या आयुष्यातून कायमची हक्कलपट्टी केली ना तर नाव नाही लावणार लक्ष्मी.
यांच्याशी काय बोलत बसलीयस? हा बरोबर आहे, पाड 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 आणि फोडून टाक. नाही ते जरा बघत होते, म्हणजे चुकून पडला. सॉरी. अरे तुला कोणी सांगितलं माझ्या बॅगला हात लावायला? एवढ्या दिवसांनी बॅग आणले, म्हटलं जरा कपडे काढून घ्यावीत. नको, व्हायचं. तू काही करू नकोस. तसंही हे बघ असेच टाकलेस. मी आईला नेहमी सांगतो माझे कपडे कधी धुवायचे, काय करायचं ते सगळं आस्त जास्त करून ठेवलंयस. काही मदत करू का? अजिबात नको. जे केलंयस ते खूप आहे. तुला बाकीची कामं असतील ना तर ती कर. बर. बाकी सामान मात्र भरपूर आणल्या तुम्ही. हो, मला भरपूर सामान लागतं. पडणारच. अहो 2 वर्ष राहायचं म्हणलं, एवढ्या सामानाची गरज पडणारच की. काय 2 वर्ष? एक मिनिट. एकदा का हे कारखान्याचं काम झालं ना की लंडनला निघून जाणार आहे. आपण सामान तर असं वाटतंय की मग 2-3 वर्ष तरी इथं मुक्काम असेल तुमचं. कशाला माझ्याशी वाद घालतीयस? जा आणि तुझं काम कर ना. खरंय तुमचं. आता 2 वर्ष गावात राहणार आहे तुम्ही म्हणल्यावर रोज थोडं थोडं भांडण. आताच कशाला भांडून घेऊ, नाही का?